वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। पाहूया दिवसभरातील राजकीय घडामोडी आजच्या बातमीपत्रात। तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वैजापूर पंचायत समिती कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 250 अर्ज प्राप्त झाले। त्यामुळे गट आणि गण मिळून आतापर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जाची संख्या 334 वर पोहोचली आहे। अखेरच्या दिवशी म्हणजे 21 जानेवारी रोजी जिल्हा परिषद गटासाठी 99 तर पंचायत समिती गणासाठी 151 उमेदवारी अर्ज दाखल झाले। दरम्यान बुधवारी 3:30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात। अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर काहींनी झटक्यात पक्षांतर करून पक्षाचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यात प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाचे संजय पाटील निकम यांनी मंगळवारी भाजप सेनेची युती जाहीर झाली। यात शिवगट भाजपला सुटल्याने निकम यांनी रात्रीतून पक्षांतर करत उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे। मशाल चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत। दुसरीकडे दिवंगत आमदार कैलास पाटील चिकडगावकर यांची कन्या अश्विनी पाटील यांनीही स्थानिक राजकारणात एंट्री केली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांनी वाकला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हाती आलेल्या माहितीनुसार बहुजन समाज पक्ष बोरसर आणि महालगाव गटाची देखील निवडणूक लढवणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी आपले 2 उमेदवार दिलेत। बोरसर गटातून बाळू शिंगारे तर महालगाव गटातून बाबासाहेब पगारे यांनी बुधवारी 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। यावेळी काशीनाथ बागुल, वाल्मिक वाघ उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीकडून देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार उतरवण्यात आले आहेत। वंचितने 1 गट आणि 3 पंचायत समिती गणासाठी उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरवले आहेत। यात महालगाव गटासाठी गणेश हरिभाऊ पवार तर महालगाव गणासाठी नितीन मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यासह घायगाव गणासाठी सुनीता सखाराम शिंगारे आणि सवंतगाव गणासाठी पूजा वाल्मिक त्रिभुवन यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील जिल्हा परिषदेच्या 6 जागेवर उमेदवार उभे केलेत। पक्षाच्या वतीने पंचायत समितीसाठी 12 उमेदवारांनी अर्ज भरलेत, तर जिल्हा परिषदेसाठी 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे यांनी दिली आहे। रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या वतीने देखील 2 पंचायत समिती गणासाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली। यात घायगाव गणातून तालुका अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन यांच्या पत्नी पंशीला त्रिभुवन यांनी तर पालखेड गणातून प्रवीण शिवाजी गायकवाड यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेत।